सगळ्यांच्या सकाळची सुरुवात ही गरमागरम चहा घेतल्यापासूनच होत असते, तशीच माझीही होते. पण आपण चहा ओतून घेतो आणि त्यानंतर त्या पातेल्याकडे दुर्लक्ष करतो. इथेच आपली चूक होते. आपल्याकडे जर वेळ नसेल तर काय करायचं, पातेल्यामध्ये पाणी टाकून ठेवायचं. यामुळे काय होतं ना, भांडे घासण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. पण माझ्याकडे वेळ होता, त्यामुळे मी लगेचच भांडे घासून घ्यायला सुरुवात केलेली. आपल्या किचन छोटं आहे आणि त्याच्यावरती पसारा होतो, पण ह्या छोट्या मोठ्या गोष्टी असतात, त्याकडे आपण लक्ष दिलं ना, अजिबात पसारा होत नाही आणि आपली कामं पण सोपी होतात. आता दुधाची आणि चहाची भांडी ही जर तशीच ठेवली ना, तर ते चिटकून बसतात आणि घासायला थोडासा हार्ड जातात. त्यामुळे लगेचच्या लगेच पाणी टाकून ठेवायचं किंवा घासून घ्यायचं. आता माझी भांडी तर घासून झाली, त्याचबरोबर घासणे मी अशी प्रत्येक वेळा धुवून ठेवत असते. भांडे घासून घेतल्यावर घासणे लगेच धुवून घेतल्यावर ना, त्यामध्ये अडकलेलं खरकट हे निघून जातं आणि भांड्याचा वास पण येत नाही. आणि सिंकमध्ये जी जाळी असते त्यामध्ये प्रत्येक वेळा घाण अडकलेली असते, ती लगेचच कचऱ्याच्या पिशवीत किंवा डस्टबिनमध्ये टाकून ठेवायची. त्यामुळे आपलं सिंक हे व्यवस्थित आणि क्लीन दिसतं. त्यानंतर मला आता स्वयंपाकाची तयारी करायची होती. माझा किचन ओटा छोटा आहे, पण मी कशा पद्धतीने ती पसारा न होता स्वयंपाक करते हेच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि स्वयंपाक करत असतानाच मी माझं किचन कसं क्लीन ठेवते हे देखील तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर इथे पीठ मळून घेतलं. पिठाचा डब्बा लगेचच पुसून मी जिथल्या तिथं ठेवून दिला. त्यानंतर मी काय केलं आहे, आता माझं तेल संपलेलं होतं, ते कॅटलीमध्ये ओतून घेतलं आणि थोडंसं होतं ते डब्यात पण टाकून घेतलं. आणि त्यानंतर ही तेल बॅग तशीच न फेकून देता मी पूर्ण कट करून घेते. त्यामध्ये भरपूर असं तेल शिल्लक असतं, म्हणजे आपण उंड्याला असं वरतून तेल लावतच असतो. मग हेच तेल लावल्यानंतर आपल्या तेलाचीही बचत होते आणि त्याचबरोबर पीठही छान भिजल्या जातं. आणि स्वयंपाक करत असताना कधीही असा एक मोठा कपडा आपल्या किचन वट्ट्यावरती टाकायलाच हवा. त्यामुळे काय होतं, त्यावरती पीठ वगैरे मळताना जे पीठ सांडतं ते इकडे तिकडे न पडता डायरेक्ट आपण उचलून सिंकमध्ये टाकू शकतो. म्हणजे त्यामुळे आपला किचन कट्टा एकदम व्यवस्थित राहतो. आणि त्याचबरोबर आपल्याला सारखे हात पुसण्याची सवय असते. बऱ्याच लेडीजला आपल्या कपड्यांनाच हात पुसायची सवय असते. त्यामुळे हाताखाली एक रुमाल ठेवायचा, जेणेकरून आपण आपले हात हे त्या कपड्यालाच क्लीन करू. अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात, पण त्याच जर आपण व्यवस्थितपणे फॉलो केल्या ना, अजिबात पसारा होत नाही आणि सगळं व्यवस्थित नीटनेटकं काम होतं. आता इथे मला ना भाजी बनवायची होती, तर भाजीची तयारी ही अगोदरच करून घेत असते मी. कारण आपण ऐन वेळेला करायला लागलो ना, म्हणजे कांदा कट करतो आणि लगेच पातेल्यात टाकतो, असं करत गेलं ना खूप पसारा होतो. आणि त्याचबरोबर असा एक ट्रे मी सगळे व्हेजिटेबल्स कट करताना घेत असते, म्हणजे जे पण टर्फल असतात ते त्यामध्येच टाकते. म्हणजे आपल्या किचन टॉपवरती अजिबात पसारा होत नाही. आता तुम्ही बघू शकाल मी किती मोठी कटिंग केलेली आहे, पण तुम्हाला थोडा तरी कचरा दिसत आहे का? तर हे केल्यामुळे ना लगेचच आपला कचरा जिथल्या तिथं टाकला जातो आणि अजिबात किचन वट्ट्यावरती पसारा दिसत नाही. आता मला भाजीची फोडणी द्यायची होती, तर मला ज्या ज्या मसाले म्हणजे खडे मसाले वगैरे लागतात ना, ते मी मसाल्याच्या डब्यामध्ये सगळे भरून ठेवलेले आणि फोडणी दिली. त्यानंतर लगेचच मसाल्याचा डब्बा स्वच्छ असा करून घेतला, पुसून घेतला आणि त्याच्या जागेवर ठेवून दिला. जी वस्तू आपण घेतो ती लगेचच पुसून जिथल्या तिथं ठेवली ना, अजिबात पसारा होत नाही आणि लगेचच आपल्याला म्हणजे जास्त एफर्ट्स लावायची गरज पडत नाही. आता मी भाजीमध्ये मीठ टाकलं, पण मला लगेचच हात धुवायची सवय आहे. त्यामुळे माझं सिंकजवळ पण एक कपडा आहे, तिथे लगेचच मी हात पुसून घेत असते. आता मिठाचा डब्बा पण पुसून ठेवून दिला आहे, म्हणजे त्याला जे माझे हात लागतात पाण्याचे किंवा तेलाचे ते अजिबात लागत नाही. आणि ज्यावेळेस मला क्लीन करायचा असतो त्यावेळेस मला जास्त तिथे काम करण्याची गरज पडत नाही. आता तेलाच्या कॅटलीमधलं तेल मी डब्यामध्ये परत एकदा ओतून घेतलं आणि त्यानंतर कॅटली पण व्यवस्थित अशी पुसून घेतली आणि तीही तिच्या जागेवर लगेच ठेवून दिली. चपात्या करत असताना काय करायचं आहे, मी इथे दुरडीचाच वापर करते, कारण मला जास्त मऊ चपात्या आवडत नाही. यासाठी त्याच्यामध्ये मी कपडा ठेवत असते, कारण चपात्यांना घाम येतो आणि त्यामुळे मी त्याच्यामध्ये असा एक कॉटनचा कपडा ठेवत असते व्यवस्थित. आता सगळ्या चपात्या करून झाल्या. आता तवा साफ करण्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे. त्यासाठी आपली जी पण भाजी उरलेली असते ना, रात्रीची म्हणा किंवा सकाळची,
तव्यावरती तेल टाकायचं आणि ती भाजी व्यवस्थित अशी सगळीकडे पसरून घ्यायची. आणि त्यानंतर परत एक दुसरी टिप सांगायची म्हणल्यावर आपला स्वयंपाक झाल्यानंतर भाजी ही छोट्या पातेल्यामध्ये काढून घ्यायची. म्हणजे मोठ्या पातेल्यात असल्यावरती जागा ही जास्त कंझ्युम होते, छोट्या पातेल्यात काढल्यावरती स्पेस हा कमी लागतो आणि त्यामुळे आपल्या किचनवरती अजिबात पसारा दिसत नाही. आता किचन वट्टा माझा अजिबात खराब झालेला नाहीये. इथे मी पोलपाट आणि बेलणं लगेचच धुवून घेत आहे. तर पोलपाट बेलणं लगेच धुवून घेतल्यानंतर ते व्यवस्थित असं पुसून घ्यायचं असतं, कारण त्याला आता पावसाळा आहे त्यामुळे बुरशी लागण्याची जास्त शक्यता असते. त्यापासून वाचण्यासाठी काय करायचं हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. त्या अगोदर इथे मी किचन वट्टा क्लीन करण्यासाठी एक DIY लिक्विड तयार करत आहे, तेच तुम्हाला दाखवत आहे. तर निरमा घेतला आहे, त्याच्यामध्ये विम लिक्विड टाकलं आहे, त्याचबरोबर मीठ टाकलं आहे आणि थोडा खाण्याचा सोडा टाकला आहे. सध्या माशा खूप होत आहेत, त्यामुळे ना पावसाळा असल्यामुळे माशाचं प्रमाण हे कमी करण्यासाठी त्याच्यामध्ये मीठ टाकायचं, त्यामुळे माशा ह्या खूप कमी होतात. तर हेच लिक्विड मी सध्या फॉलो करत आहे, कारण लहान बाळ आहे घरात आणि माशा ह्या चॉकलेट वगैरे किंवा गोड पदार्थ खाल्ल्याने होतातच. त्यामुळे व्यवस्थित असं सगळं क्लीन करायचं आहे. त्या अगोदर इथे मी इंडक्शन क्लीन करत आहे. आता वरतून तर आपण क्लिनिंग सगळी करून घेत असतो, पण हा इंडक्शनचा फॅन बघा, त्याच्यावरती एवढी धूळ जमा असते ना. अगोदर कपड्याने धूळ निघते का बघितलं, नाही निघली. मग आपलं दात घासायचा ब्रश असतो ना, त्याने व्यवस्थित असं सगळं इंडक्शनचा फॅन क्लिअर करून घेतला आणि व्यवस्थित असं क्लीन करून घेतलं. त्यानंतर आता मला सगळा किचन कट्टा क्लीन करून घ्यायचा होता. जे लिक्विड मी बनवलेलं होतं तेच सगळीकडे स्प्रेड करून घेतलं. व्यवस्थित असा सगळा किचन कट्टा मी व्यवस्थित क्लीन करून घेतला, घासून घेतला. त्यानंतर पाणी काढून किचनमधल्या वस्तू एकदमच सगळ्या क्लीन करण्यापेक्षा दररोज 1-2 अशा करायच्या. त्याच पद्धतीने मी पण करत असते, म्हणजे आपल्यावरती जास्त लोड येत नाही. आता मला काय करायचं होतं, फ्लावर पॉट आणि बाकीच्या ज्या गोष्टी ठेवलेल्या असतात ना त्या पण क्लीन करून घ्यायच्या होत्या. तेच मी इथं केलं आणि एका वाटीमध्ये तेल घेतलं, त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून घेतली. हे मिश्रण मला लाकडी वस्तूंवरती लावून घ्यायचं आहे, कारण सध्या पावसाळा सुरू आहे आणि पावसाळ्यामध्ये ना लाकडी वस्तू लवकर बुरशी पकडतात, त्याच्यावर फंगल जमा होतं. तर तेच कमी करण्यासाठी हा उपाय आहे. मला ही माहिती नव्हता, तर मला आता माहिती झालेलं आहे. म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावं आणि खरंच ह्याने ना लाईफ पाडते आणि व्यवस्थित राहतात बरं का. तर इथे माझ्याकडे ज्या ज्या लाकडी वस्तू आहे त्यांना सगळ्यांना मी व्यवस्थित असे लावून घेतलं आणि त्यानंतर पोलपाटला पण लावून घेतलं आणि बेलण्याला पण. त्यासाठीच मी आज सकाळी जास्त चपात्या करून घेतलेल्या, कारण मला एक दिवस तरी ह्याला पूर्ण ठेवायचं होतं आणि तेच माझं काम इथे चालू होतं. ते झालं आणि ते सुकवत ठेवलेलं आणि त्यानंतर मग मी भांडे घासायला आलेले. मी इथे ना जे माझे चमचे वगैरे किंवा बेलणं ते सगळं ठेवण्याची गोष्ट आहे ना, ते घासण्यासाठी काढलेलं स्टोरेजचं आणि ते घासून घेतलं. आणि गॅसवरच्या जाळ्या ह्या रोजच घासायची सवय आहे, तर ते पण व्यवस्थित असं सगळं घासून घेतलं. आता तुम्हाला सांगते तवा कसा स्वच्छ करायचा आहे. आपण तव्यावरती सगळीकडे तेल असं पसरवलेलं होतं, त्यामुळे तवा जास्त मेहनतीने घासण्याची अजिबात गरज नाहीये. आपली घासणी आहे ना, जी तारेची घासणी असते, फक्त साबण लावायची आणि तळ हाताने व्यवस्थित असं घासून घ्यायचं आहे. आता तुम्हीच बघा किती व्यवस्थित असा माझा तवा निघलेला आहे. काही जास्त एफर्ट्स नाही, काहीच नाही. एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने मी तवा क्लीन केला आहे आणि तोच तुमच्यासोबत पण शेअर केला आहे. सगळी भांडे घासून घेतली आणि सिंकमध्ये जो कचरा होता तो लगेचच मी कचऱ्याच्या पिशवीत टाकून घेतला आणि ती पण जाळी लगेच घासून घेतली. हे केल्यामुळे अजिबात घाण वास येत नाही आणि आपलं सिंक व्यवस्थित राहतं क्लीन. आणि बेसिन मला स्वच्छ करून घ्यायचंच होतं. त्या अगोदर माठाखाली जे मी स्टँड ठेवलेला आहे तो पण रोज घासून घेत असते, कारण त्याच्यावरती भांडे तिथेच घासते, त्याच्यामुळे शिंतोडे उडतात आणि व्यवस्थित असं दिसत नाही. त्यामुळे तेही क्लीन करायचं. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगत चला. व्हिडिओ आवडला की लाईक करत चला, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू